गॅस टंचाईचा निषेध. वंचित बहुजन आघाडीने भर रस्त्यात मांडली चूल. गॅस टंचाईने जनता बेजार झाली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळ अनोखे आंदोलन केले. यावेळी चुलीवर स्वयंपाक करून नरेंद्र कब मिलेंगा सिलेंडर अशी घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाबाबत पदाधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात गॅसची टंचाई झाली आहे. सरकारने अनेक वादे केले होते, परंतु कोणताही वादा पूर्ण केला नाही. आज अनेक महिला, कुटुंबे गॅसपासून वंचित आहे. हा प्रश्न देशात कोणीही उचलला नाही, परंतु वंचित आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी उचलला. त्यांच्या मार्गदर्शनात आज संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी रविकांत वाघ, आबासाहेब खैरनार, चंद्रमणी वाघ, शंकरअण्णा खरात, दिलीप बोरसे, आकाश बागुल, इक्बाल तेली, संदीप बागुल, प्रशिक वाघ, बॉबी नागमल, किरण मोरे, अविनाश बागुल, संगीता अहिरे, प्रतिभा बागुल आदी सहभागी झाले. महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात सिलेंडरचा तुटवडा झालेला आहे. हे मोदी सरकार जे आहे, वास्तविक पाहता यांनी एवढे वादे केले, परंतु कुठलाही वादा पूर्ण झालेला नाही. आणि आज सर्वसामान्य कुटुंब किंवा गरीब महिला यांना ते सिलेंडरपासून वंचित आहेत. आणि हा प्रश्न देशात कोणीच उचलला नाही. हा प्रश्न फक्त वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी हा प्रश्न उचलला. आणि राज्यभर आज 6 एप्रिल रोजी संपूर्ण राज्यात हे आंदोलन होत आहे.